धुळ्यात बेकायदेशीर शस्त्र विक्रीचा डाव उधळला, गावठी कट्ट्यासह 3 जिवंत काडतुसे जप्त. धुळे शहरात विनापरवाना बेकायदेशीर शस्त्र विक्रीच्या तयारीत असलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावरील अभय कॉलेज परिसरातून जेरबंद केले आहे. या कारवाईत संशयितांकडून एक देशी गावठी कट्टा आणि 3 जिवंत काडतुसे असा एकूण 43,000 रुपयांचा बेकायदेशीर मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोमनाथ भिका पाटील आणि दीपक दगडू जगताप अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. प्राथमिक तपासात मुख्य आरोपी सोमनाथ हा दीपकला या शस्त्राची विक्री करणार असल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या 20 दिवसात धुळे जिल्ह्यात अवैध शस्त्रांविरुद्ध झालेली ही चौथी मोठी कारवाई असून या गावठी कट्ट्याचा मूळ पुरवठादार कोण आहे याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. ही धडक कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या अवैध शस्त्रे शोधून कारवाई करण्याच्या निर्देशानुसार करण्यात आली. पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हा सापळा रचण्यात आला होता. या प्रत्यक्ष कारवाईत पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे यांच्यासह पोलीस अंमलदार सदेसिंग चव्हाण, तुषार सूर्यवंशी, पंकज खैरमोडे, अमोल पाटील, अतुल निकम, जगदीश सूर्यवंशी आणि सिद्धार्थ निकम यांनी सहभाग नोंदवला. शहरात वाढत्या अवैध शस्त्र तस्करीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या या सतर्कतेमुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे.